कथेचे नाव आहे 100 शहाणे पण अक्कलेक. दरबाराचे कामकाज चालू होते. सर्वजण एका अशा प्रश्नावर चर्चा करत होते की जो राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. सर्व एक एक करून आपले मत व्यक्त करत होते. अकबर दरबारात बसून हे सर्व ऐकत होता व त्याला असे जाणवले की सर्वांचे म्हणणे वेगवेगळे आहे. त्याला आश्चर्य वाटले की सर्व एकसारखेच विचार का करत नाही. अकबरने बिरबलला विचारले, तू मला सांगू शकतो का की लोकांमधील प्रत्येकाचे मत आपापसात का मिळत नाही? सगळे वेगवेगळ्या पद्धतीने विचार का करतात? बिरबल म्हणाला, प्रत्येक वेळेस असे होत नाही महाराज. काही समस्या अशा असतात की ज्यावर सर्व एकसारखे विचार करतात. यानंतर कामे आटोपून दरबारातील कार्यवाही समाप्त झाली व सगळे आपापल्या घरी निघून गेले. त्या संध्याकाळी अकबर आणि बिरबल बागेत फिरत होते. तेव्हा अकबरने पुन्हा सकाळचा प्रश्न बिरबलला केला व त्याबद्दल निरसन करायला सांगितले. त्यानंतर बिरबलने बागेत एका कोपऱ्यात बोट दाखवून सांगितले की त्या तिथे झाडाजवळ एक विहीर आहे, तिथे चला. मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा लोकांशी निगडीत काही समस्या असतात तेव्हा सर्वजण एकसारखाच विचार करतात. माझे म्हणणे असे आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यावर लोकांचे विचार एकसारखेच असतात. अकबरने विहिरीजवळ काही वेळ बघितले व म्हणाला, परंतु मला काहीही समजले नाही. तुझी समजवण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. अकबरालाही माहीत होते की बिरबल आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी असेच काहीतरी प्रयोग करत असतो. सर्व काही समजेल महाराज. बिरबल म्हणाला, आपण राजकीय आदेश जाहीर करा की राज्यातील प्रत्येक घरातून एक तांब्या दूध बागेत असलेल्या विहिरीत आणून टाकले जावे. पौर्णिमेचा दिवस असेल. आपले राज्य खूप मोठे आहे. जर प्रत्येक घरातून एक तांब्या दूध या विहिरीत पडले तर ही विहीर दुधाने भरून जाईल. बिरबलचे हे बोलणे ऐकून बादशहा अकबर जोरजोरात हसू लागला. तरी पण त्याने बिरबलने सांगितल्याप्रमाणे राजादेश काढला. पूर्ण राज्यात दवंडी पिटवली गेली की येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक तांब्या दूध शाही बागेतील विहिरीत आणून टाकावे. जो असे करणार नाही त्याला शिक्षा दिली जाईल. पौर्णिमेच्या दिवशी बागेच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवले गेले की प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती आलेली आहे. सर्वांच्या हातात भरलेले भांडे दिसत होते. अकबर आणि बिरबल लांब बसून हे सर्व काही बघत होते आणि एकमेकांकडे बघून हसत होते. संध्याकाळ होण्याच्या आधी विहिरीमध्ये दूध टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. प्रत्येक घरातून दूध आणून विहिरीत टाकले गेले होते. जेव्हा सर्व लोक तिथून निघून गेले तेव्हा अकबर व बिरबल दोघेही विहिरीजवळ गेले व विहिरीमध्ये त्यांनी डोकावून बघितले. विहीर काठोकाठ भरलेली होती, परंतु विहीर दुधाच्या ऐवजी पाण्याने भरलेली होती. हे बघून अकबर चकित झाला. हैराण झालेल्या नजरेने अकबराने बिरबलकडे बघत विचारले, असे का झाले? शाही आदेश तर विहिरीत दूध टाकण्याचा निघाला होता, परंतु हे पाणी कुठून आले? लोकांनी दूध का नाही टाकले? बिरबल जोरात हसून बोलला, हेच मला सिद्ध करायचे होते महाराज. मी तुम्हाला सांगितले होते ना की बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यावर लोक एकसारखा विचार करतात. हे पण त्याचेच एक उदाहरण होते. लोक बहुमूल्य दूध वाया घालवायला तयार नव्हते. त्यांना माहीत होते की विहिरीत दूध टाकणे व्यर्थ आहे, त्यामुळे त्यातून त्यांना काही मिळणार नाही. त्यामुळे विहिरीत दुधाऐवजी पाणी टाकले तर कोणालाही समजणार नाही, असा विचार त्यांनी केला व सर्वांनी दुधाऐवजी पाणीच विहिरीत ओतले. याचा परिणाम दुधाच्या ऐवजी विहीर पाण्याने भरली. बिरबलाचे चतुराई बघून अकबरने त्याची पाठ थोपटली. बिरबलने सिद्ध करून दाखविले की कधी कधी लोक एकसारखाच विचार करतात. बिरबलाची स्वर्ग यात्रा. अकबर दरबारी एक न्हावी होता. तो बिरबलावर खूप चिडला होता आणि नेहमी त्याच्या विरुद्ध कट रचत होता. एक दिवस त्याच्या मनात असाच काहीसा कट रचण्याचा विचार आला आणि तेवढ्यात अकबराने त्याला मुंडण करायला बोलावले. राजाचा निरोप मिळताच न्हावी राजवाड्यात पोहोचला. राजवाड्यात पोहोचल्यावर न्हावी राजाची मुंडण करत असताना कुठून तरी एक कावळा येऊन तिथे बसला आणि काव काव करू लागला. अकबर न्हाव्याला विचारतो, हा कावळा का काव काव करतोय? यावर न्हावी उत्तर देतो, तो तुमच्या पूर्वजांच्या कल्याणाविषयी तुम्हाला सांगायला आला आहे. न्हाव्याने हे सांगताच अकबर राजाने आश्चर्याने विचारले,
मग मला सांग, हा कावळा माझ्या पूर्वजांबद्दल काय सांगत आहे? राजाच्या या प्रश्नावर न्हावी म्हणतो, हा कावळा म्हणतोय की तुझे पूर्वज स्वर्गात संकटात आहेत आणि खूप अस्वस्थ आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाला स्वर्गात पाठवा आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करा. न्हाव्याचे ऐकून अकबर आणखीनच चकित झाला आणि आश्चर्याने न्हाव्याला विचारतो, एखाद्या व्यक्तीला जिवंतपणे स्वर्गात कसे पाठवले जाऊ शकते? राजाच्या या प्रश्नावर न्हाव्याने उत्तर दिले, महाराज, माझ्या दृष्टीत हे काम करणारा एक पुजारी आहे. फक्त तुमच्या जवळच्या व्यक्तीला या कामासाठी म्हणजेच स्वर्गात जाण्यासाठी तयार करा. न्हाव्याच्या या आश्वासनावर राजा अकबर तयार होतो आणि आपल्या सर्व जवळच्या व्यक्तींना दरबारात बोलावतो. बादशहाच्या आदेशानुसार सर्व जवळचे दरबारी राजा अकबराच्या समोर हजर होतात. सर्व दरबारी राजाला अचानक बोलावण्याचे कारण विचारतात. यावर राजा त्यांना न्हाव्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगतो. राजाचे म्हणणे ऐकून सर्व दरबाऱ्यांनी एकमताने बिरबलाचे नाव पुढे केले. दरबारी म्हणतात की स्वर्गात जाऊन आपल्या पूर्वजांची विचारपूस करण्यासाठी बिरबलापेक्षा श्रेष्ठ कोणी असूच शकत नाही. कारण बिरबल हा आपल्या सर्वांमध्ये सर्वात बुद्धिमान आणि हुशार आहे. म्हणून स्वर्गातील आपल्या पूर्वजांची स्थिती जाणून घेऊन तो त्यांच्या समस्यांवर सहजपणे उपाय शोधू शकतो. राजा अकबर दरबाऱ्यांच्या या सल्ल्यानुसार बिरबलाला स्वर्गात पाठवण्यास तयार होतो आणि ताबडतोब बिरबलाला बोलावण्यासाठी शिपायाला पाठवतो. राजाच्या आदेशानुसार बिरबल दरबारात पोहोचतो. अकबर बिरबलाला सर्व घडलेली हकीकत सांगतो व बिरबलही स्वर्गात जाण्यास तयार होतो. मग बिरबल बादशहांना त्या पुजाऱ्याने सांगितलेल्या स्वर्गात जाण्याच्या विधीबद्दल विचारतो. मग पुजाऱ्याला राजवाड्यात बोलावले जाते. पुजारी येताच त्याला स्वर्गात जाण्याच्या विधीबद्दल विचारले जाते. पुजारी सांगतात, तुला जवळच्या गवताच्या गंजीवर पाठवले जाईल. नंतर त्या ढिगाऱ्याला आग लावली जाईल. मग काही मंत्रांच्या सामर्थ्याने तुला स्वर्गात पाठवले जाईल. स्वर्गात जाण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतल्यानंतर बिरबल अकबराकडून सुमारे 11 दिवसांचा वेळ मागतो आणि तो म्हणतो, मी स्वर्गात जात आहे आणि मला परत यायला किती दिवस लागतील याबद्दल निश्चितपणे काहीही सांगणे कठीण आहे. म्हणून मी स्वर्गात जाण्यापूर्वी मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचे आहे आणि थोडा वेळ घालवायचा आहे. बिरबल आपल्या घरी जाण्यासाठी राजवाड्यातून बाहेर पडतो. पाहता पाहता 11 दिवस निघून जातात. 12व्या दिवशी बिरबल स्वर्गात जाण्यासाठी राजा अकबरसमोर हजर होतो. पुजारी बोलावले जातात आणि बिरबलाला स्वर्गात पाठवण्याची तयारी सुरू होते. बिरबलाला स्वर्गात पाठवण्यासाठी राजवाड्यापासून काही अंतरावर गवताचा ढीग लावला जातो. बिरबलाला स्वर्गात पाठवण्यासाठी गवताच्या ढिगाऱ्यात पाठवले जाते. पुजारी गवताच्या गंजीच्या आत जाताच त्याला आग लावतो आणि काही मंत्र म्हणतो. बिरबलाला स्वर्गात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. हळूहळू 2 महिने निघून जातात आणि अकबराला बिरबलाची काळजी वाटू लागते. मग अचानक बिरबल दरबारात हजर होतो. बिरबलाला पाहून अकबर राजा खुश झाला आणि आपल्या पूर्वजांच्या हिताची विचारपूस करतो. तेव्हा बिरबल म्हणतो, तुमचे पूर्वज खूप आनंदी आणि मजा करत आहेत. त्याची एकच समस्या आहे की त्याची दाढी आणि केस खूप मोठे झाले आहेत आणि ते कापण्यासाठी स्वर्गात एकही न्हावी नाही. त्यामुळे त्यांना तिथे न्हाव्याची गरज आहे. बिरबल म्हणतो, अशा परिस्थितीत आपण आपल्या पूर्वजांसाठी स्वर्गात चांगला न्हावी पाठवण्याची तयारी केली पाहिजे. बिरबलाकडून हे ऐकून राजा न्हाव्याला स्वर्गात जाण्याचा आदेश देतो. राजाचा आदेश ऐकून न्हावी घाबरला आणि राजाच्या पाया होऊन माफी मागू लागला. न्हावी राजाला सांगतो की त्याने हे सर्व वजीर अब्दुल्लाच्या सांगण्यावरून केले होते. बिरबलाला त्याच्या मार्गावरून दूर करण्यासाठी हे सर्व त्याचे कारस्थान होते. आता संपूर्ण सत्य राजा अकबरासमोर आले होते. हे सर्व कळल्यानंतर अकबर राजाने वजीर अब्दुल्ला आणि त्याच्या साथीदारांना शिक्षा करण्याचे आदेश दिले. शेवटी अकबर राजा बिरबलाला विचारतो, हे सत्य तुला कसे कळले आणि गवताच्या ढिगाऱ्याला आग लागल्यावर तू कसा सुटलास? तेव्हा बिरबल उत्तरतो, मला आगीच्या ढिगाऱ्यात जाण्याचे ऐकून या कटाची कल्पना आली. या कारणासाठी मी 11 दिवसांचा वेळ मागितला होता. त्या 11 दिवसांत मी त्या गवताच्या ढिगाऱ्याखालून माझ्या घरापर्यंत एक बोगदा बांधला. त्या बोगद्यातूनच मी तिथून पळून जाऊ शकलो. बिरबलाचे संपूर्ण विधान ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि म्हणाला, वा बिरबल वा, हे फक्त तूच करू शकतोस. बैलाचे दूध आणि
बिरबलाची तेजबुद्धी आणि बादशहांस त्याच्या प्रती असलेले प्रेम पाहून बरेच लोक बिरबलावर जळत असत. एक दिवस बादशाह अकबर दरबारात बिरबलाची प्रशंसा करत होते. तेव्हा बादशहाच्या लक्षात आले की दरबारातील एक मंत्री खुश नाही. त्यांनी कारण विचारले, तेव्हा तो मंत्री म्हणाला की, महाराज, आम्ही मानतो की बिरबल खूपच बुद्धिमान आहे, पण तो स्वतःला खूपच हुशार समजतो. तो इतकाच बुद्धिमान आहे तर त्याला तुमच्यासाठी बैलाचे दूध आणायला सांगा. बादशहांना तर आश्चर्यच वाटले. मग बादशहा म्हणाले की बैलाचे दूध कसे असू शकते. मग तो मंत्री म्हणाला की, हे तर बिरबलासारख्या एका बुद्धिमान व्यक्तीला मोठी गोष्ट नाही. मग बादशहाने सुद्धा बिरबलाच्या बुद्धीची परीक्षा घेण्याचा विचार केला. तेवढ्यात बिरबल दरबारात येतो. अकबर बिरबलाला म्हणतो, बिरबल, तू असे मानतोस ना की या जगात कोणतेही कार्य अशक्य नाही. बिरबल म्हणाला, जी हुजूर. मग अकबर म्हणाला, ठीक आहे, तर मग तू आमच्यासाठी बैलाचे दूध आणून दे. बिरबलाकडे हो म्हणण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. बिरबल विचार करू लागला की बादशहांनी व्यक्त केलेली इच्छा तो कशी पूर्ण करणार. थोडा विचार करून बिरबल म्हणाला, महाराज, मला 2-4 दिवस द्या. मी तुम्हाला बैलाचे दूध आणून देण्याचा प्रयत्न करेन. यावर अकबर म्हणाला, 7-8 दिवस घे, पण मला बैलाचे दूध आणून दे. हे झाल्यानंतर बिरबल त्याच्या घरी गेला व घडलेला सर्व प्रकार आपली पत्नी व मुलीला सांगितला आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली. काही वेळाने तो त्याच्या मुलीला म्हणाला, मी सांगेन तसे करायचे. महाराज अकबर यांच्या महालाच्या बाजूलाच एक नदी आहे. त्या नदीवर मध्यरात्री जाऊन कपडे जोरात आपटून धुवायचे, म्हणजे त्याचा आवाज बादशहापर्यंत गेला पाहिजे. वडिलांचे बोलणे ऐकून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बिरबलाच्या मुलीने तसेच केले. ती मध्यरात्री त्या नदीवर गेली आणि तिथे जोरात कपडे आपटू लागली. या होणाऱ्या जोरदार आवाजामुळे अकबराची झोप मोडली आणि तो क्रोधित झाला. त्यांनी शिपायाला आदेश दिला की, जो कोणी मध्यरात्री जोरात आपटून कपडे धुत आहे त्याला ताबडतोब माझ्याकडे घेऊन या. शिपायांनी महाराजांचा आदेश पाळला आणि त्या मुलीला घेऊन ते महालात आले. महालात आल्यानंतर अकबराने विचारपूस केली, एवढी गरजच काय एवढ्या रात्री कपडे धुवायची. त्यावर त्या मुलीने घाबरत घाबरत उत्तर दिले, महाराज, माझी आई घरी नाही. ती काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली आहे. तिच्या अनुपस्थितीत काल माझ्या वडिलांनी एका मुलाला जन्म दिला. त्यामुळे काल मला खूप काम होती, म्हणून माझी इतर कामे झाली नाहीत. त्यामुळे मी एवढ्या रात्री माझी कामे करण्याचा विचार केला व मी कपडे घेऊन नदीवर धुण्यासाठी आले. त्या मुलीचे बोलणे ऐकून अकबर बादशहांना राग आला आणि ते म्हणाले, नादान मुली, काय बोलतेस. पुरुषाला मूल कसे होऊ शकते. म्हणून जे सत्य आहे ते सांग, तुला आम्ही माफ करू, नाहीतर शिक्षा भोगण्यासाठी तयार राहा. त्यावर त्या मुलीने उत्तर दिले, हेच सत्य आहे महाराज. जसे बैल दूध देऊ शकतो, तसेच पुरुष देखील मुलांना जन्म देऊ शकतात. हे ऐकून बादशहा अकबरचा राग शांत झाला आणि त्यांना कळले की ही व्यक्ती बहुधा बिरबलाने पाठवली असावी. त्यांनी त्या मुलीला विचारले, तू कोण आहेस. तेवढ्यात झाडाच्या मागे लपून असलेला बिरबल समोर आला आणि म्हणाला, ही माझी मुलगी आहे हुजूर. ओ, म्हणजे हे सगळं तू केलंस. अकबर म्हणाला. मग बिरबल म्हणाला, जी हुजूर, माफ करा, पण माझ्याकडे माझे म्हणणे मांडण्याचा दुसरा कोणता पर्यायच नव्हता. नंतर बिरबलाने अकबराला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि अकबराने आपली चूक मान्य केली. पुन्हा एकदा अकबराने बिरबलची बुद्धी आणि चातुर्य मानले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात घडलेला सर्व प्रसंग सांगितला व बिरबलाची खूप प्रशंसा केली. त्याचबरोबर त्याच्या मुलीचे सुद्धा कौतुक केले आणि त्यांना बक्षीस सुद्धा दिले. कथेतून मिळणारी शिकवण, अशी कोणतीही समस्या किंवा प्रश्न नाही ज्याचं समाधान नाही. फक्त शांत मनाने आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करावा. देव करतो ते. बिरबलाची देवावर खूप श्रद्धा होती. त्याचा असा ठाम विश्वास होता की देव जे काही करतो ते विनाकारण नाही करत, तर चांगल्यासाठीच करतो. आणि काहीही झालं, अगदी एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरी तो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच असं म्हणून शांत राहायचा.
अकबर आणि त्याच्या दरबारातल्या सर्वांनी हे वाक्य बिरबलाकडून बऱ्याचदा ऐकलं होतं. एक दिवस एक सरदारजी दरबारात येऊन सर्वांसमोर बिरबलाला म्हणतो, बिरबलजी, तुम्ही नेहमी म्हणत राहता, देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच. पण आज माझ्यासोबत असं काही घडलं की तुम्ही हे म्हणूच शकणार नाही की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच. अकबराने उत्सुकतेने विचारलं, असं काय घडलं सरदारजी? तो म्हणाला, आज मी जनावरांसाठी पेंढ्या चिरत असताना चुकून माझं एक बोट कापलं गेलं. मला अत्यंत वेदना झाल्या, त्रास झाला. आता मला सांगा, देव चांगल्यासाठी म्हणून उगाचच एखाद्याला इतक्या त्रासात का टाकेल? आता सुद्धा तुम्ही असंच म्हणाल का की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच? बिरबल म्हणाला, नक्कीच, मला असंच वाटतं. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच. सरदार चिडला आणि म्हणाला, म्हणजे माझं एक बोट कापलं जाणं ही गोष्ट तुम्हाला चांगली वाटते का? अकबरही म्हणाला, बिरबल, आज मात्र मला तुझं म्हणणं पटलं नाही. देवावर श्रद्धा मला समजते, पण प्रत्येक वेळी त्याची स्तुतीच का करावी? जेव्हा एखादा माणूस विनाकारण एखाद्या वेदनादायक परिस्थितीमध्ये असतो, तरी ते चांगल्यासाठीच समजून देवाची स्तुती कशाला? बिरबलाने उत्तर दिले, देवाच्या मनात काय आहे ते आपल्याला समजू शकत नाही, पण तो विनाकारण काहीच करत नाही. त्याने घडवलेल्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आपल्याला समजू शकत नाही. यांचं बोट कापलं जाणं चांगलं आहे असं मला म्हणायचं नाही. पण देवाची यातही काही चांगली योजना असेल, जी कदाचित वेळ आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. असेच काही महिने निघून गेले. तो सरदार एका दूरच्या मोहिमेवर असताना जंगलात साथीदारांसोबत शिकारीला गेला. पण सावजाच्या मागे मागे जात असताना तो बाकी लोकांपासून दूर गेला आणि एका जंगली जमातीच्या तावडीत सापडला. ही जमात नरभक्षक होती. त्यांनी त्या सरदाराला बांधले व बळी देण्यासाठी त्याला त्यांच्या वस्तीत घेऊन गेले. पण तिथे त्यांच्या पुजाऱ्याने या सरदाराचा बळी द्यायला नकार दिला. तो म्हणाला, याचे हात पहा, ह्याचं एक बोट तुटलेलं आहे. अशा अपूर्ण माणसाचा बळी कसा देणार? त्याचा जर बळी दिला तर आपला देव आपल्यावर कोपेल. ह्याला सोडून द्या. हे ऐकून त्या लोकांनी त्याला सोडून दिलं आणि तो पुन्हा आपल्या साथीदारांपर्यंत पोहोचला. त्याने देवाचे आभार मानले. मोहिमेवरून जेव्हा तो पुन्हा राजधानीत परतला, तेव्हा त्याने दरबारात येऊन ही हकीकत सांगितली आणि म्हणाला, बिरबलजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच. माझं बोट कापलं तेव्हा मला हे मुळीच पटलं नाही आणि मी तुमच्यावर उगाचच चिडलो. त्याबद्दल मला क्षमा करावी. माझं बोट कापलं गेलं म्हणूनच माझा जीव वाचला. आता मला सुद्धा पटलं, देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच. आता अकबराबरोबरच दरबारातल्या सर्वांनाच हे पटलं की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच. अकबराचा पोपट. एकदा एक गरीब माणूस राजदरबाराला भेट देतो. त्याने त्याच्याबरोबर एक सुंदर पोपट आणलेला असतो. तो महाराजांपुढे पोपट सादर करतो. त्या पोपटाच्या मालकाने त्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या. हे पाहून अकबर आनंदी झाला. महाराजांना तो पोपट खूप आवडला. म्हणून बादशहा तो पोपट आपल्याकडे ठेवून घेतात व त्या माणसाला योग्य ते बक्षीस देऊन दरबारातून जायला सांगतात. आता अकबराने त्या पोपटाला काहीही विचारले की तो लगेच उत्तर द्यायचा. अकबर खूप आनंदी असायचा. दिवसेंदिवस तो पोपट त्याला जीवापेक्षा प्रिय होत गेला. त्यांनी त्याची राजवाड्यात राहण्याची शाही व्यवस्था करण्याचे आदेश दिले. अकबर बादशहाने नोकराला सांगितले, या पोपटाची व्यवस्थित काळजी घे व त्याला वेळोवेळी खाऊ घाल व त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. तो आजारी आहे किंवा मेला आहे अशा प्रकारची कोणतीही बातमी घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. जर तू अशी वाईट बातमी माझ्याकडे घेऊन आलास तर मी तुझे डोके धडापासून कापून वेगळे करेल. तो नोकर पोपटाची खरोखरच नीट काळजी घेत असे. तरी सुद्धा एके दिवशी तो पोपट आजारी न पडता मेला. हे पाहून तो नोकर खूप घाबरला. त्याने मनातल्या मनात विचार केले की जर मी हे सांगायला महाराजांकडे गेलो तर त्याचवेळी माझा मृत्यू निश्चित आहे आणि जर मी आत्ता याबद्दल कळविले नाही तरी सुद्धा काही दिवसांनी महाराजांना हे समजेल, तरी माझी शिक्षा ही मृत्यूच असेल. मी आता काय करू? त्याला काहीही कळत नव्हते की आता काय करावे. तो नोकर बिरबलाकडे गेला व त्याला सर्व हकीकत सांगितली. बिरबल त्याला म्हणाला,
काही काळजी करू नको, मी स्वतः बादशहा अकबरांशी बोलतो. बिरबल महाराजांकडे गेला व म्हणाला, महाराज तुमचा पोपट. बिरबलने त्याचे वाक्य पूर्ण करण्याच्या आतच, माझा पोपट. अकबर म्हणाला, काय झाले त्याच्याबरोबर? मग बिरबल म्हणाला, विशेष असे काही नाही महाराज, परंतु तो. अकबर उतावेळपणे बोलला, मला एकदा सांग बिरबल, तो मेला आहे का? बिरबल म्हणाला, नाही नाही महाराज, तुमचा पोपट तर मोठ्या संन्यासीमध्ये परिवर्तित झाला. त्याचे आकाशाकडे तोंड आहे व तो डोळे बंद करून पाठीवर झोपला आहे. मग तो का सांगत नाही की पोपट मेला आहे म्हणून? अकबर बिरबलावर ओरडत म्हणाला. बिरबल म्हणाला, जर तुम्हाला असे बोलणे आवडत असेल तर तुम्ही बोलू शकता महाराज, पण मी कसे बोलू शकतो? कारण मला असे वाटते की तो प्रार्थना करीत आहे. अकबर म्हणाला, चल जाऊया आणि त्याला बघूया. बिरबलाने पोपटाचा पिंजरा दाखवला. अकबरने बघितले की पोपट मेला आहे. अकबर म्हणाला, बिरबल तू तर खूप बुद्धिमान आहेस, परंतु मला तुला बघून आश्चर्य वाटते की तू जिवंत आणि मृत पोपट यामध्ये फरक ओळखायला सक्षम नाही. पोपट मेला आहे असे तू मला आधी का सांगितले नाही? बिरबल म्हणाला, मी असे कसे बोलू शकतो महाराज? तुमचा पोपट मेला आहे असे मी जर तुम्हाला सांगितले असते तर तुम्ही माझे डोके धडापासून वेगळे केले असते. आता अकबरला त्याचे शब्द आठवले. पोपटाला सांभाळण्याची जबाबदारी नोकरावर सोपवल्यानंतर तो म्हणाला होता की जर तू माझ्याकडे पोपट मेला आहे अशी बातमी घेऊन आला तर मी तुझे डोके धडापासून वेगळे करेल. अकबराने स्मित हास्य केले आणि म्हणाला, अरे बिरबल, तू तर खरोखरच बुद्धिमान आहेस. बिरबलाच्या चातुर्याने अकबर हसू लागले आणि ते दोघे हसत हसत दरबारात गेले. अकबराने ताबडतोब घोषणा केली की आता या नोकराविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पोपट स्वतःच मरण पावला आहे, त्यामध्ये कोणाचाही काहीच दोष नाही. बिरबलाचं सोन्याचं शेत. अकबराच्या महालात अनेक मौल्यवान सजावटीच्या वस्तू होत्या, परंतु अकबराला एका फुलदाणीची विशेष आवड होती. अकबर ही फुलदाणी नेहमी आपल्या बिछाण्याजवळ ठेवत असे. एके दिवशी अचानक महाराज अकबर यांची खोली साफ करत असताना त्यांच्या नोकराच्या हातून ती फुलदाणी फुटली. नोकर घाबरला आणि फुलदाणी जोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण अपयशी ठरला. पराभूत होऊन त्याने फुटलेली फुलदाणी कचऱ्यामध्ये फेकून दिली आणि राजाला याबद्दल काहीही कळू नये अशी प्रार्थना केली. काही वेळाने महाराज अकबर राजवाड्यात परतले तेव्हा त्यांना दिसले की त्यांची आवडती फुलदाणी जागेवर नव्हती. राजाने त्या फुलदाणीबद्दल नोकराला विचारल्यावर तो नोकर भीतीने थरथरू लागला. त्या नोकराला घाईघाईने योग्य विचार करता आला नाही आणि म्हणून तो म्हणाला, महाराज, मी ती फुलदाणी माझ्या घरी घेऊन गेलो आहे जेणेकरून मला ती व्यवस्थित स्वच्छ करता येईल. हे ऐकून अकबर म्हणाला, ती फुलदाणी ताबडतोब माझ्याकडे आणा. आता नोकराला सुटण्याचा मार्ग नव्हता. नोकराने महाराज अकबराला सर्व हकीकत सांगितली. फुलदाणी तुटली हे ऐकून राजा खूप संतापला. रागाच्या भरात राजाने त्या नोकराला शिक्षा दिली. राजा म्हणाला, मला खोटे बोलणे सहन होत नाही. जर फुलदाणी आधीच तुटली होती तर खोटं बोलायची काय गरज होती? दुसऱ्या दिवशी दरबारात ही घटना सांगितल्यावर बिरबलाने विरोध केला. बिरबल म्हणाला की प्रत्येक माणूस कधी ना कधी खोटे बोलतो. जर कोणी खोटे बोलत असेल आणि त्यामुळे काहीही वाईट किंवा चुकीचे घडत नाही तर खोटे बोलणे चुकीचे नाही. बिरबलाच्या तोंडून असे शब्द ऐकून अकबराला लगेच बिरबलाचा राग आला. खोटे बोलणारे येथे कोणी आहे का, असा सवाल त्यांनी दरबारात उपस्थित लोकांना केला. सर्वांनी राजाला सांगितले की नाही, आम्ही खोटे बोलत नाही. हे ऐकून राजाने बिरबलाला राज्यातून हाकलून दिले. शाही दरबारातून बाहेर पडल्यानंतर बिरबलाने ठरवले की प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीतरी खोटे बोलतो, हे तो सिद्ध करून दाखवेल. आणि हे सिद्ध करून दाखविण्यासाठी बिरबलाच्या मनात एक कल्पना आली आणि बिरबल थेट सोनाराकडे गेला आणि तेथूनच बिरबल महाराज अकबराच्या दरबारात गेला. दरबारात बिरबलाला पाहताच अकबराने विचारले की तू आता इथे का आला आहेस? बिरबल म्हणाला, जहापनाह, आज येथे असा चमत्कार घडणार आहे की आजपर्यंत तो कोणी पाहिला नसेल आणि तुम्हाला माझे पूर्ण ऐकावे लागेल. राजा अकबर आणि सर्व दरबाऱ्यांची
उत्सुकता वाढली आणि राजाने बिरबलाला आपले मत मांडण्यास परवानगी दिली. बिरबल म्हणाला, आज मला वाटेत एक सिद्ध साधू महाराज भेटले. त्यांनी मला सोन्याने बनवलेल्या गव्हाच्या उंब्या दिल्या आणि सांगितले की ज्या शेतात ह्या उंब्या लावाल तेथे सोन्याचे पीक येईल. आता ते लावण्यासाठी मला तुमच्या राज्यात थोडी जमीन हवी आहे. अकबर म्हणाला, ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही तुला नक्कीच जमीन मिळवून देऊ. आता बिरबल म्हणाला की संपूर्ण राजदरबाराने हा चमत्कार पाहावा अशी माझी इच्छा आहे. बिरबलाच्या सल्ल्यानुसार संपूर्ण राजदरबार शेताकडे निघाला. शेतात गेल्यावर बिरबल म्हणाला की सोन्याने बनलेल्या गव्हाच्या या उंब्या आयुष्यात कधीही खोटे न बोललेल्या व्यक्तीने लावल्या तरच सोन्याचे पीक येईल, नाही तर लावणाऱ्याचे मस्तक फुटेल. बिरबलाचे बोलणे ऐकून सर्व राजे गप्प झाले आणि कोणीही गव्हाच्या उंब्या लावायला तयार नव्हते. अकबर बादशहाने विचारले, राजदरबारात असा एकही माणूस नाही का ज्याने आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही? सगळे गप्प होते. बिरबल म्हणाला, जहापना, आता तुम्हीच या उंब्या शेतात लावा. बिरबलाचे बोलणे ऐकून महाराजांनी डोकं टेकवले. ते म्हणाले, मी ही लहानपणी अनेक खोटे बोलले असेल, मग मी हे कसे पेरणार? सर्वजण शांत उभे राहतात. तेव्हा बिरबल म्हणतो, या गव्हाच्या उंब्या मला कोणत्याही महाराजांनी दिलेल्या नाहीत, तर त्या मी सोनाराकडून बनवून घेतलेल्या आहेत. मला फक्त हेच सिद्ध करायचे होते की प्रत्येकच माणूस आयुष्यात कधी ना कधी खोटे बोलतोच. हे सांगताच अकबराला आपली चूक लक्षात आली आणि हे समजले की या जगात प्रत्येक जण कधी ना कधी खोटे बोलतोच. अकबराच्या हे लक्षात येताच तो त्या नोकराची शिक्षा थांबवतो व त्याला माफ करतो. बिरबल काळा कसा झाला? एक दिवस अकबराचा दरबार भरला असताना दरबारात माणसाची सुंदरता आणि कुरूपता या विषयावर चर्चा चालू होती. बरेच दरबारी कुरूप माणसांच्या कुरूपतेचे स्मरण करूनच हसायला लागले आणि त्याच वेळी बिरबलाचे दरबारात आगमन झाले. त्याला बघून एकदमच सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले. बिरबलाला दरबारातील सर्वांचे हसण्याचे कारण कळलेच नाही. त्याला विचारावेसे वाटले, परंतु काही विचार करून तो गप्प राहिला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या चर्चा झाल्या व नंतर मग बिरबलला संधी मिळाली तेव्हा त्याने अकबरला विचारले, महाराज, मी दरबारात आलो तेव्हा आपण सर्वजण का हसत होता? अकबर म्हणाला, सर्वांच्या हसण्याचे कारण तुझे कुरूपता आहे. त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत, परंतु बिरबल काळा कसा झाला? बिरबल म्हणाला, महाराज, मला खेद वाटतो की अजूनपर्यंत याचे कारण कोणालाही समजले नाही. अकबर बादशहा म्हणाला, सांगितल्याशिवाय लोकांना कसे समजणार? जर तुला तुझ्या कुरूपतेचे कारण माहिती असेल तर ते सर्वांना सांगून टाक व त्यांच्या मनातील भ्रम लगेच दूर कर. बिरबलने उत्तर दिले, महाराज, ज्यावेळी परमेश्वराने सृष्टीच्या निर्माणाला सुरुवात केली तेव्हा सर्वात आधी त्याने झाडांची व वेलींची निर्मिती केली. इतके करूनही तो संतुष्ट झाला नाही. त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगला व उत्तम जीवांच्या निर्मितीचा विचार करून त्याने मनुष्याची रचना केली. तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना रूप, धन, बुद्धी आणि बल देण्याचे ठरवले. चारही गोष्टींना लांब लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारही गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे असेल ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जावे. या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली होती. मग मी बुद्धी घेण्यात गुंतून गेलो आणि जेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेली होती. त्यामुळे मी रिकाम्या हाताने परतलो. मी फक्त बुद्धीच घेऊन आलो आणि तुम्ही सगळे मात्र धन, रूप आणि बल या गोष्टींनी समृद्ध झालात. याच कारणामुळे मी कुरूप राहिलो. बिरबलचे हे उत्तर ऐकून अकबर व त्याच्या दरबारातील दरबाऱ्यांची माने खालावली आणि यानंतर मात्र त्या लोकांनी बिरबलालाच नव्हे तर इतर कोणत्याही कुरूप व्यक्तीला कधीच हिणवले नाही. डोळस आणि आंधळे. एकदा अकबर आणि बिरबल काहीतरी चर्चा करत होते. राजा अकबर म्हणाला, जगातील प्रत्येक 100 माणसांमागे एक आंधळा मनुष्य असतो. हे ऐकून बिरबल त्याच्याशी असहमत झाला आणि म्हणाला, महाराज, माझ्या मते तुमचे आकलन काहीसे चुकीचे वाटते. खरं तर जगात अंधांची संख्या दृष्टी असलेल्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. बिरबलाचे हे उत्तर ऐकून अकबर राजाला खूप आश्चर्य वाटले. तो म्हणाला,
आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा आंधळ्यांपेक्षा बघणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. मग आंधळ्यांची संख्या पाहणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कशी जास्त असू शकते? हे ऐकून बिरबल म्हणतो, महाराज, एक दिवस मी तुम्हाला हे पुराव्यानिशी सिद्ध करून नक्कीच दाखवीन की जगात अंधांची संख्या बघणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. बिरबलाच्या उत्तरावर राजा अकबर म्हणतो, ठीक आहे, जर तुम्ही हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकलात तर मीही हे सत्य मान्य करेन. 2 दिवसांनी अकबर ही गोष्ट पूर्णपणे विसरला. तथापि बिरबल आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी एक युक्ती विचार करत आहे. सुमारे 4 दिवसांनंतर बिरबल एक योजना तयार करतो आणि तो 2 मुनीम आपल्या सोबत घेऊन बाजारात जातो. मधल्या बाजारात पोहोचल्यावर बिरबल सैनिकांना तिथे खाटांची चौकट मागवतो आणि ती विणण्यासाठी दोरीही मिळवतो. आता बिरबलाने सोबत आणलेल्या दोन्ही मुनिमांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला खुर्च्या लावून बसण्याची आज्ञा दिली. तसेच हे लक्षात ठेवा की उजवीकडे बसलेला मुनीम त्यांच्या राज्यातील उपस्थित अंधांची यादी तयार करेल आणि डावीकडे बसलेला मुनीम आंधळे नसणाऱ्यांची यादी तयार करेल. बिरबलाच्या आदेशाचे पालन करून दोन्ही मुनीम आपापल्या कामासाठी सज्ज होतात आणि बिरबल खाट विणण्यास सुरुवात करतो. बिरबल मधल्या बाजारात खाटा विणताना बघून हळूहळू तिथे लोकांची गर्दी होऊ लागते. गर्दीतील एक माणूस स्वतःला थांबवू शकत नाही आणि त्याने बिरबलला विचारले, तू काय करतो आहेस? बिरबल या प्रश्नाचे उत्तर देत नाही आणि उजवीकडे बसलेल्या मुनिमाला त्याच्या यादीत या माणसाचे नाव लिहिण्याचा इशारा करतो. जसजसा वेळ जात होता तसतशी बघणाऱ्यांची संख्या वाढत होती आणि आपली उत्सुकता शांत करण्यासाठी आलेले सर्व लोक बिरबलाला विचारत होते की तो इथे काय करतो आहे. त्याचवेळी बिरबलने आपल्या उजव्या लेखापालाकडे बोट दाखवत हा प्रश्न विचारणाऱ्यांची नावे आंधळ्यांच्या यादीत टाकली. तेवढ्यात अचानक एक माणूस तिथे येतो, जो बिरबलाला विचारतो की तू उन्हात बसून खाट का बनवत आहेस? तरीही बिरबल काहीच बोलत नाही आणि डावीकडे बसलेल्या मुनिमाला हा प्रश्न विचारणाऱ्याचे नाव डोळसांच्या यादीत लिहायला सांगतो. हे चक्र असेच चालू राहते आणि हळूहळू संपूर्ण दिवस निघून जातो. तेव्हाच राजा अकबरला ही गोष्ट कळली आणि तोही हे प्रकरण समजून घेण्यासाठी बाजारात पोहोचला, जिथे बिरबल खाट विणण्याचे काम करत होता. हे सर्व करण्यामागचे कारण हे राजाला बिरबलाकडून जाणून घ्यायचे होते. म्हणून तो बिरबलाला विचारतो की बिरबल तू काय करतोस? राजाचा प्रश्न ऐकून बिरबल त्याच्या उजवीकडे बसलेल्या मुनिमाला महाराज अकबराचे नाव त्याच्या अंधांच्या यादीत समाविष्ट करण्याचा आदेश देतो. बिरबलाचे हे ऐकून अकबर राजाला थोडा राग आला आणि त्याला आश्चर्यही वाटले. राजा अकबर म्हणाला, बिरबल, माझे डोळे पूर्णपणे ठीक आहेत आणि मी सर्व काही चांगले पाहू शकतो. मग तू माझे नाव अंधांच्या यादीत का टाकत आहेस? अकबर बादशहाच्या या प्रश्नावर बिरबल हसतो आणि म्हणतो, महाराज, तुम्ही बघू शकता की मी खाट बनवत आहे. तरीही असा प्रश्न विचारला की मी काय करतो आहे? असा प्रश्न महाराज फक्त आंधळाच विचारू शकतो. बिरबलाचे हे उत्तर ऐकून अकबर राजाला समजले की आपण काही दिवसांपूर्वी जे केले ते सिद्ध करण्यासाठी तो हे सर्व करत आहे. हे समजल्यावर अकबर राजाही हसतो आणि विचारतो, बिरबल, मग मला सांग, या प्रयत्नातून तुला काय कळले? मला सांगा, दर्शकांची संख्या जास्त की अंधांची? बादशहाच्या प्रश्नावर बिरबल उत्तरतो, महाराज, मी जे बोललो ते खरे ठरले की जगात आंधळ्यांची संख्या पाहणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. मी तयार केलेल्या दोन्ही याद्यांची जुळवाजुळव करून तुम्ही हे नीट समजू शकता. बिरबलाचे उत्तर ऐकून राजा अकबर मोठ्याने हसला आणि म्हणाला, बिरबल, तुझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तू काहीही करू शकतोस. बिरबल सापडला. एकदा एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलची चर्चा चालू होती व क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलला दरबारात येण्यास बंदी घातली व राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला. परंतु काही दिवसातच अकबरला दरबारात बिरबलची अनुपस्थिती जाणवू लागली. वेळोवेळी अकबर बिरबलची आठवण काढत असे व चिंता करत असे, परंतु बिरबलाचा काही ठावठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. अकबरने बिरबलला परत आणण्यासाठी एक युक्ती केली. त्याने पूर्ण राज्यात दवंडी पिटविली की जो माणूस सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार, म्हणजेच जो व्यक्ती अर्धे ऊन व अर्ध्या सावलीत चालेल व जो अत्यंत
उपाशी असेल अशा व्यक्तीला खूप मोठ्या रकमेचे बक्षीस दिले जाईल. या दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही गोष्ट बिरबलपर्यंत पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या गावातील एका गरीब व्यक्तीला आपल्या जवळ बोलवून राजदरबारात जाण्यास सांगितले. तसेच राजाच्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यावी तेही सांगितले. बिरबलाने एक मोठी खाट त्या माणसाला दिली व म्हणाला, ही खाट तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाड्यात जा. जाताना चुरमुरे खात खात जा. माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दे. बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट आपल्या डोक्यावर ठेवली व राजवाड्याकडे जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व चुरमुरे खात चालला होता. अशा गमतीदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले. जेव्हा तो म्हणाला, महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षीस घेण्यासाठी आलेलो आहे, त्यानंतर त्याला दरबारात सोडण्यात आले. तो राजदरबारात त्याच पद्धतीने गेला. त्या गमतीदार माणसाला बघून अकबर म्हणाला, कोण आहेस तू? मी एक माणूस आहे. तो म्हणाला, अच्छा, मग तू असा डोक्यावर खाट ठेवून का आला आहेस? अकबरने विचारले. तो म्हणाला, महाराज, ही तुमचीच घोषणा आहे की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षीस देणार आहात जो सावलीतही नाही व उन्हातही नाही. त्यामुळे मी ही खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही व थेट सूर्यप्रकाशातही नाही. त्यानंतर त्याने त्याच्या तोंडात चुरमुरे कोंबले. अकबर म्हणाला, हे काय आहे? तू राजदरबारात का खात आहेस? तो म्हणाला, महाराज, ही कृती तुमच्याच घोषणेचा एक भाग आहे. मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही, कारण मी खूप भुकेलेला आहे. हे सर्व ऐकून अकबर कुतूहलाने म्हणाला, सांग मला, तुला हे सर्व कोणी शिकविले? महाराज, काही महिन्यांपासून आमच्या गावात एक अनोळखी विद्वान व्यक्ती राहत आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी हे कार्य केले आहे. तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला. अकबराला लगेच समजले की तो अनोळखी व्यक्ती कोण आहे ते. तो आनंदाने ओरडला, मला बिरबल सापडला. त्यानंतर त्याने त्या माणसाला योग्य ते बक्षीस दिले. त्याने आपले काही दूत त्या गावात पाठविले व राजसन्मानाने बिरबलला परत आणले. विचित्र परीक्षा. एक दिवस दरबार भरलेला असताना अकबराला आपल्या दरबाऱ्यांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. अकबराने आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्ल दिली. ते म्हणाले, आजपासून बरोबर 6 महिन्यांनी ही पिल्ल घेऊन दरबारात यायचं आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाहकडून मोठं बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक सरदार आपल्याला मिळालेल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसांना त्यांनी बादशहाने ठेवलेल्या बक्षिसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दूध खाऊ पिऊ घाला, अशी सरदाराने घरातल्या माणसांना सूचनाच दिली. प्रत्येक सरदाराच्या घरी मांजरांचा खुराक चालू झाला. हळूहळू मांजरांच्या अंगावर तेज येऊ लागलं. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलाने आपल्याला मिळालेल्या मांजराला असा खुराक दिला नाही. घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढविलं. उंदीर पकडायला शिकवलं. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले. अकबर बादशहाने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपली मांजर दरबारात आणायला सांगितली. प्रत्येक जण आपापली मांजर घेऊन दरबारात पोहोचले. अकबराने सर्व मांजरावरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला, बिरबल, सर्व सरदारांची मांजरे बघ कशी गुबगुबीत दिसत आहे आणि तुझे मांजर का असेल हडकुळे? बिरबल आपल्या मांजरीवरून हात फिरवत म्हणाला, महाराज, आपण मांजराची परीक्षा तर घ्या. उंदीर पकडणे हे मांजराचे महत्वाचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे. अकबराने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले. 15-20 उंदीर दरबारात धावू लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने 7-8 उंदीर मारले देखील. इतर गलेलठ्ठ मांजरा फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहू लागल्या. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते, परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारी नव्हती. बादशहाने बिरबलाच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भलं मोठं बक्षीस दिलं.